पण एरवी होणारे प्रकार आणि बासी ईदच्या नावाखाली घातला जाणारा हैदोस, बदलत्या डेमोग्राफीचा दाखवला जाणारा माज किंवा हिंदूंच्या मनात धडकी भरवण्याचा हा प्रयत्न काहीतरी सांगून जातोय हे कुणाच्याही लक्षात येत नाही. 2023 सालची गोष्ट आहे. मी आपल्या नाशिकच्या पाड्यावर गेलो होतो. एक कार्यक्रम होता. ज्या दिवशी पाड्यावर गेलो होतो त्या दिवशी ईद होती आणि दुसऱ्या दिवशी तिथून निघालो. तो दिवस म्हणजे लसूणवाल्यांचा बासी ईदचा दिवस. 1:30ला पाड्यावरून निघालेलो पेठमधून. दुपारी 4:30ला नाशिक सिटीत होतो. 5 वाजता पाथर्डी फाट्याजवळच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर माझा एक मित्र आहे, त्याची साईट तिथे चालू आहे, त्याला भेटायला जायचं होतं आम्हाला. आता जसजसा पाथर्डी फाटा जो पांडव लेण्यांकडे जाणारा रस्ता आहे पाथर्डी फाट्याचा, तो यायला लागला तसतसं रस्त्यावरचं ट्रॅफिक हे वाढू लागलं हे जाणवायला लागलं मला. आजूबाजूला काय दिसत होतं, पल्सर, KTM, ॲव्हेंजर सारख्या बाईक्स आणि त्यावर जाळीदार टोपी घालून बडे भाई का कुर्ता और छोटे भाई की सलवार पहन के बैठे हुए सलीम जावेद, शाहरुख, सलमान, आमिर और हनीफ भाई आणि त्यांच्या मागे हातात एक, कडेवर एक आणि कदाचित पोटात एक अशा अवघडलेल्या अवस्थेत बसलेल्या सलमा, रेहाना, सुलताना या आपल्या आपा नुसत्या दिसल्याच नाही तर यांच्या बेदम गर्दीनं रस्ता गुदमरू लागला हे जाणवत होतं. हा एका विशिष्ट जमातीचा एकाच दिवशी एकाच ठिकाणी जमण्याचा आग्रह मला न समजणारा होता. पण आडव्या तिडव्या बाईक, रिक्षा, अरे या रिक्षाही यांच्याच, म्हणजे चालक कुणीतरी अब्दुल सुलेमानच, सोबत हम 5 हमारे 25 वाला नजारा. बिचारा त्या रिक्षाचा जीव कितीचा, 3 माणसं बसतील असा, पण त्यात कोंबलेली 15. या सिनेरिओमध्ये आमची गाडी ना पुढे जाऊ शकत होती ना मागे घेता येत होती. जवळपास 35 मिनिटं या गर्दीच्या रेट्याला तोंड देत गुदमरत आम्ही कसे बसे बाहेर पडलो. समजा इथून एखादी ॲम्ब्युलन्स जात असती किंवा कुठे आग लागली आहे म्हणून फायर ब्रिगेडची व्हॅन आली असती तर काय झालं असतं. हे 35 मिनिटांचं गुदमरणं अनुभवल्यानंतर पुढे माझ्या त्या नाशिककर मित्राकडे मी पोहोचलो. त्याला मी विचारलं की अरे रस्त्यात हा जे काय ट्रॅफिकचा जो काही प्रकार आहे, काय प्रकार होता. तेव्हा त्यानं एकच वाक्यात हसत उत्तर दिलं, बासी ईद. मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांच्या बदलत्या डेमोग्राफीबद्दल आपण सातत्यानं चर्चा करत असतो. या बदलत्या डेमोग्राफीचा दुष्परिणाम म्हणजे ही बासी ईद आहे. मुस्लिम धर्मातला एक पवित्र सण म्हणून ज्या ईदच्या दिवसाकडे पाहिलं जातं, त्याच्या दुसऱ्या दिवशी बासी ईदच्या नावाखाली हे जे काही शक्ती प्रदर्शन असतं ना, ते कसलं. मित्र, मला आलेला हा एक अनुभव जो 3 वर्ष जुना आहे, पण आज पुण्या, मुंबई, ठाण्यात, नाशिकमध्ये अगदी ठरवून हा बासी ईदचा सोहळा असतो. त्यामुळे एक षडयंत्र आकार घेत आहे असं वाटू लागले. कारण कुराणात किंवा हदीसमध्ये बासी ईद नावाचा असा कुठलाही सण नमूद नसताना बासी ईदचं स्तोम हल्लीच का माजवलं जात आहे, तेही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जाऊन. हा मोठा विचार करण्याचा एक मुद्दा आहे. तिथं धमाल, मौज मस्ती करण्याकडे या बासी ईदवाल्यांचा कल दिसतोय. कसं आहे की मी ज्या पाथर्डी फाट्यावरच्या गर्दीत अडकलो होतो ना, तिथून पुढे एक रस्ता आहे जो पांडव लेण्यांकडे जातो. वाटेत एक उद्यान आहे, त्या उद्यानात हे सगळे चाललेत असं म्हटलं जात होतं. सगळेच त्या उद्यानात जायला आले होते का हो, की पांडव लेण्यांमधल्या हिंदू मंदिरांमध्ये घुसून तिकडे काहीतरी विपरीत करण्याचा हा डाव होता. पर यांच्या प्रचंड लोंढ्यापुढे पोलीस सुरक्षा जी होती ना, ती हतबल वाटू लागते, इतकी यांची संख्या भयानक असते. काल एक व्हिडिओ मला व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवलाय, कोणीतरी म्हणजे आपला एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी पाठवलाय. हा व्हिडिओ राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांना पाठवा असं त्यांनी मेसेजमध्ये लिहिलंय मला. व्हिडिओ आहे पुण्यातल्या सारसबागेतला. सारसबागेत नेमकं असं काय आहे की जिथं या लसूण शेतीला फैलावण्याचा मोह होतोय. इथं तर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, उद्यान गणेश म्हणवल्या जाणाऱ्या बाप्पाचं मंदिर आहे. मग या सारसबागेत मुसलमानांना अचाटांनी अशा अफाट संख्येनं घुसून आत नेमकं काय करायचं असतं. सुख करता दुःख हरता आरती म्हणायची असते. जरा हा व्हिडिओ बघा. सर्वसामान्य लेकरवाळा पुणेकर हिंदू आपल्या बालबच्चांसह या पेंग्विनवाल्या गर्दीत जर सापडला ना, तर त्याचा चेंदामेंदा व्हायचा. एवढी गर्दी, यांची वाढणारी किंबहुना वाढलेली संख्या अशा ठिकाणी एकत्र येऊन
काय साध्य करत असते? मागे चिंचवड गावातल्या मोरया गोसावी मंदिरात 4 मुसलमान महिला चक्क नमाज पडायला बसल्या होत्या. अहो तुम्हाला काय जागा नाही आहेत? मग का अट्टहास तुम्हाला आमच्या देवी देवतांच्या मंदिरात घुसून तुम्हाला नमाज पडायची? सारसबागेत तर अशीच घुसखोरी करणं हे जवळपास नित्याच झालंय ना. शनिवार वाडाही सुटला नाहीये यातून. पण एरवी होणारे प्रकार आणि बासी ईदच्या नावाखाली घातला जाणारा हैदोस, बदलत्या डेमोग्राफीचा दाखवला जाणारा माज किंवा हिंदूंच्या मनात धडकी भरवण्याचा हा प्रयत्न काहीतरी सांगून जातोय हे कुणाच्याही लक्षात येत नाहीये. मालाडच्या मालवणी परिसरात म्हणजे त्या परिसराला तर इस्लामाबादचं स्वरूप आलेलं आहे सध्या. वाटत नाही आपण भारतात राहतो. तरी इथल्या स्थानिक हिंदूंनी रामनवमीच्या निमित्तानं इथल्या रस्त्यावर भगवे ध्वज लावायला घेतले. तर डिवायडरवरच्या भगव्याला आक्षेप घेतला जातोय, कारण काय तर समोर यांची मस्जिद आहे. काल नालासोपाऱ्यात रामनवमीच्या यात्रेला एका विशिष्ट जमातीच्या वस्तीसमोरून जायलाही मनाई केली गेली होती. रहमतनगर नावाचा तो मोहल्ला आहे आणि त्या मोहल्ल्यासमोर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हिंदूंना अडवलं होतं. प्रशासनाची दुटप्पी भूमिका पाहून अनेकांना वाटतं की आपण नेमकं राहतो कुठे, हिंदुस्थानात की पाकिस्तानात? हे प्रश्न सामान्य हिंदूंना आता पडू लागलेत. पण अतिशय योजनापूर्वक प्रत्येक शहरातला मुस्लिम टक्का वाढवणं हे गजवा हिंदच्या अनेकविध टप्प्यातला एक टप्पा आहे. शहरांची डेमोग्राफी बदलून काय काय साध्य करता येतं हे आपण न्यूयॉर्कमध्ये पाहिलंय. तिथला महापौर ममदानी आहे, लंडनचा महापौर सादिक खान आहे. तर ही उदाहरणं उठसूट कोणी देतं नाही का? आता जरा वेगळं सांगतो तुम्हाला. रोटरडॅम सिटी नेदरलँड, महापौर कोण आहे? अहमद अबू तलेब. बोस्नियातल्या विसोको सिटीची पहिली हिजाब धारण करणारी मेयर कोण आहे? आमरा बाबिक. हिजाब घालून ती येते सभागृहात. बेल्जियमच्या सेंट जोस्टेन नोड नावाचं एक शहर आहे, या शहराचं महापौरपद आहे एमिर कीरकडे. तर सीमा अब्दुल्ला ही ग्रेटर शेपर्टन ऑस्ट्रेलियातली एक सिटी आहे, त्या सिटीची मेयर आहे. अमेरिकेतलं मिशिगन सुद्धा मुस्लिम बहुल होण्याच्या मार्गावर, आणि तिथलाही महापौर उद्या परवा पुढच्या 4-5 महिन्यांमध्ये कदाचित एखादा मुस्लिम बसलेला दिसेल तुम्हाला. मित्रो, आपल्याला पांडव लेण्यांच्या परिसरात, सारसबागेत, शनिवार वाड्यात दिसणारे पेंग्विन तुमचं भोवताल व्यापायला असे वेगानं वाढताना दिसत आहेत. जे पाश्चात्य जगात सुरू होऊन रिझल्ट यायला लागले, म्हणजे आपल्याकडे सुरुवात आहे, पाश्चात्य देशात तर त्याचे रिझल्ट यायला लागलेत, आपल्याकडे अजून तरी बाल्यावस्थेत आहे असं वाटतंय ते सगळं. या वाढीला रोखलं नाही ना तर एक दिवस तुम्हाला तुमच्याच घरात घुसून, घरातून हुसकावून लावणारी एक झुंड तुमचा श्वास कोंडून गुदमरून टाकेल तुम्हाला. या धोक्याला वेळीच ओळखायला हवं. नाव बासीद असेल, पण याचा घाव मात्र ताजा ताजा देता येईल, क्योंकि ये नया है. म्हणतात ना, नया है वह.